चला तर मग नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? छानच असणार. सण म्हटलं की सगळे पाहुणे जमा होणार आणि मजा मस्ती पण झालीच पाहिजे ना. खूप छान वाटतं सगळे असे घरी आल्यावर. हे बघा, आज रक्षाबंधन कारणाने आमच्या नणंदबाई आल्या होत्या. आम्ही मस्त असं एन्जॉय केला. हे बघा, कोणी पीठ भिजवतं तर कोणी आपले भजे तळतं. आमच्या मोठ्या नणंदबाईला तर आम्ही कोथिंबीर निवडायला लावली होती आणि आमच्या छोट्या नणंदबाई आपले राखी बांधण्यासाठी ताट तयार करत होत्या. हे बघा, आधी मोठ्या नणंदबाई आमच्या मोबाईल बघत होत्या, कारण त्यांनी माझे पहिले व्हिडिओ बघितलेले नव्हते ना, मग त्या बघत होत्या. त्यानंतर काय उपवास होता, भूक लागली म्हणून मी केळी चिप्स समोर घेतले, तर त्या म्हटल्या, बघ तुझा पण खाताना थोडासा व्हिडिओ काढूनच घे. आणि आमच्या जाऊबाई, त्यांची तब्येत काही ठीकच नव्हती, त्यामुळे तिने आज काही गेटअप चेंजच केला नव्हता. हे बघा, आमच्या छोट्या नणंदबाईचं ताट तयार झालेलं आहे. छोट्या म्हणजे यांच्यापेक्षा मोठ्या आहे दोघी, पण दोघीमध्ये ह्या ताई मोठ्या आणि त्या छोट्या. हे बघा, आमचं पुरण तयार झालेलं आहे आणि त्यानंतर जाऊबाई बरं नव्हतं तरी पण तळण चालूच होतं तिचं. त्यानंतर आम्ही राखी बांधायचा कार्यक्रम सुरू केला. चालू होतं. खूप फोटोग्राफर आलेले होते आमच्याकडं फ्रीमधले. कोणाला पाहिजे असेल तर सांगा. आणि ही माझी मुलगी पिहू, आराध्या पण आहे तिचं नाव. ते बघा, तिला ओवाळता येतच नव्हतं. तिने तांदूळ डोक्याला लावायचे तर तोंडावरच फेकून दिले आणि नंतर हसायला लागले की माझ्याकडून चुकून झालं म्हणून. आणि त्या ज्या फोटो काढत आहे त्या आमच्या भाचीबाई आहे. हे बघा, सगळे मिळून शिकवत होते तिला. आणि त्यानंतर काय, यांच्या बहीण भावाचा फोटोशूट सुरू झाला. ह्या आमच्या लहान ताई आहे, म्हणजे यांच्यापेक्षा मोठ्या. यांना फोटो काढायला तर खूप आवडतं. हे माझी दीर आहे लहाने. हे तर माहितीच आहे, आमचे आहो आहे. हे बघा, त्यानंतर आमचं मस्त असं रक्षाबंधन साजरे झालेलं आहे. आणि काय म्हणतात ना, ते आईबापानंतर आपलं जवळचं व्यक्ती कोणी आहे म्हणजे ते आपले बहीण आणि भाऊ एकमेकांचेच असतात. हळूहळू करत आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम संपत आहे. त्यानंतर काय, मग मला पण माझ्या आईकडे जायचं होतं, पण त्या दिवशी काही जाणंच झालं नाही. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी, हा जो व्हिडिओ चालू आहे आजचा, तर हा शनिवारचा होता. हे बघा, जातानाच आमच्या रस्त्यामध्ये देवगिरी किल्ला पण लागतो. दूर आहे थोडासा, पण मी व्हिडिओ घेतला. आणि हे माझं माहेर बनेगाव. इथं आतमध्ये जाताना व्हिडिओ शूट करतच होते. हे माझ्या आईचं घर होतं. त्यानंतर काय, माझ्या भावाला गडबड होती, थोडं बाहेर जायचं होतं, लगेच त्याला ओवाळून घेतलं. आणि माझे पप्पा पण थोडं कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यामुळे त्यांना काही व्हिडिओमध्ये घेऊ नाही शकले. नेक्स्ट टाइम नक्कीच पप्पांना पण व्हिडिओमध्ये घेणार. आणि हे बघा, हे भाऊ आम्हाला ज्ञान शिकवत होते, एक नाही तर 4 गाठ दे म्हणून. मग काय, शेवटी त्यांचं ऐकावंच लागलं आणि राखीला 4 गाठ दिल्याच. आमचा पण मस्त असा रक्षाबंधन साजरा झालेला आहे. वाटेतच मामाचं घर पण होतं, तिथं पण रक्षाबंधनसाठी मी गेले होते, पण तिथं व्हिडिओ काढायला कोणी भेटले नाही, मुळे तिथं व्हिडिओ काढता नाही आला.
हे बघा, आमच्या भाऊला म्हटलं आता राखी बांधली तर काहीतरी द्यावंच लागेल ना. आणि हे आमच्या गावचं प्रसिद्ध मनवाई माताचं मंदिर आहे. त्याचं काम चालू आहे मोठे. हे बघा